लोगोस मिनिस्ट्री या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्या अति पवित्र आणि सामर्थ्यवान नावाने मी ॲलन लोबो आपणा सर्वांना शुभेच्छा देत आहे। हे चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे। आजचा संदेश जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल आणि जर तुम्हाला हा संदेश आवडला तर कृपया तुम्ही तो लाईक करावा आणि इतरांबरोबर शेअर करावा व हे चॅनल सबस्क्राइब करावे अशी आपणाला विनंती करीत आहे। संदेशाचे नोटिफिकेशन आपणाला काय मिळण्यासाठी बेल रिंग प्रेस करावे। थँक यू। गॉड ब्लेस यू। आज आपण एका महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत आणि त्या विषयाला मी शीर्षक देऊ इच्छितो, प्रचाराचे महत्त्व। अर्थात आजच्या जगामध्ये जो काही देवाच्या वचनाविषयी प्रचार करण्यात येत आहे त्याचं महत्त्व काय आहे हे आम्हा सर्वांना समजणं अत्यंत आवश्यक आहे। म्हणूनच आपणा सर्वांना विनंती आहे की आपण सर्वजणांनी आजचा हा संदेश शेवटपर्यंत व ध्यानपूर्वक पाहावा ही विनंती। थँक्यू। रोमकरास पत्र याचा 10वा अध्याय आणि याचं वचन 13 पासून मी वाचत आहे। कारण जो कोणी प्रभूचे नाव घेऊन त्याचा धावा करील त्याचे तारण होईल, तर ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही त्याचा धावा ते कसा करतील? आणि ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर ते विश्वास कसा ठेवतील? आणि घोषणा करणाऱ्या वाचून ते कसे ऐकतील? आणि त्यांना जर पाठविले नाही तर ते घोषणा तरी कशी करतील? चांगल्या गोष्टींची सुवार्ता सांगणाऱ्यांचे चरण किती मनोरम आहेत असा शास्त्रलेख आहे। तथापि सुवार्ता सर्वांना मान्य झाली असे नाही। यशया म्हणतो, हे प्रभू, आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे? याप्रमाणे विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारे होते। प्रभू या वाचलेल्या वचनावर आपला आशीर्वाद पाठवून देऊ आणि आम्हा सर्वांनाही या वचनाने आशीर्वादित करू। आमेन। येशूने म्हटले, माझी वचने आत्मा व जीवन अशी आहेत। अर्थात मनुष्याच्या जीवनाचे परिवर्तन करणारी ही वचने आहेत। देवाचं वचन म्हणते की विश्वासा वाचून आम्ही देवाला संतुष्ट करू शकत नाही, म्हणून विश्वासाची आम्हाला फार गरज आहे। विश्वासाची निर्मिती देवाचं वचन ऐकत असताना होत असते। म्हणून कोणीतरी वचन सांगणारा हवा, कोणीतरी प्रचार करणारा हवा, तेव्हाच तर विश्वास निर्माण होईल। जर कोणा व्यक्तीला देवाने पाठविलेच नाही तर तो घोषणा कशी करील? व घोषणा जर केली नाही तर ते ऐकतील तरी कसे? आणि जर त्यांनी ऐकलेच नाही तर ते विश्वास देखील कसे करतील? व जर त्यांनी विश्वासच ठेवला नाही तर ते देवाला हाक कसे मारतील? पश्चाताप कसे करतील? म्हणूनच प्रचारकाची गरज या ठिकाणी आम्हाला आढळते। देव ठराविक व्यक्तींना काही विशेष दाने आणि वरदाने देऊन पाठवित असतो। मोशे नावाचा एक देवाचा सेवक जो मिस्र देशांतून पळाला होता, हा मोशे जो सोन्याच्या ताटामध्ये जेवला होता, एक शास्त्रज्ञ होता, एक महान पराक्रमी वीर होता आणि एक उत्कृष्ट वक्ता होता। त्याच्याकडे अनेक प्रकारचे ज्ञान होते, परंतु मोशेचे हे सर्व मानवी यश, प्रतिभा देवाच्या कामाची नव्हती। म्हणूनच देवाने त्याला नम्र करण्यासाठी मिद्यानात 40 वर्षे मेंढ्या पाळण्यासाठी लाविले। तेव्हा तो देवाचा एक नम्र सेवक बनू शकला। मग देव त्याला पाठविण्यास सिद्ध झाला। असा हा मोशे सिनाय डोंगरावर जळत्या झुडपामध्ये परमेश्वराने त्याला दर्शन दिले आणि त्यावेळेला परमेश्वर त्याला म्हणाला, मोशे मोशे। आणि मोशेला त्या ठिकाणी देवाने एका कार्यासाठी पाचारण केलेले आहे की तू जाऊन माझे लोक इस्रायल जे मिस्रामध्ये आहेत त्यांना सोडविण्याचं कार्य तुला करायचं आहे। तू जाऊन माझा प्रचार त्यांना कर। मोशे एक व्यक्ती ज्याच्याद्वारे 20 लाख लोकांना त्याला बाहेर काढायचं आहे आणि एक प्रचारक तिकडे जाऊन सत्य वचन त्या ठिकाणी आपले लोक इस्रायल यांना विदित करीतो। हे देवाचं कार्य आहे की देव त्यांना बाहेर काढतो। अर्थात हे देवाचं दैवी पाचारण आहे। यशाचं पुस्तक याचा 6वा अध्याय 1 ते 9 वचन यामध्ये आम्ही जर पाहिलं तर आम्हाला यशया नावाचा देवाचा संदेष्टा याचे पाचारण दिसून येते। उज्जिया राजा ज्या वर्षी मरण पावला त्या वर्षी यशयाला देवाकडून दृष्टांत प्राप्त झाला
आणि त्या दृष्टांतामध्ये त्याला परमेश्वराचे दर्शन मिळालेले आहे आणि त्यावेळेला देवाची उपस्थिती काय असते याचा अनुभव त्याच्या जीवनामध्ये पहिल्यांदाच त्याला मिळाला. अर्थात त्याचं चित्त थरारलेलं आहे. 5व्या वचनात मी वाचत आहे, तेव्हा मी म्हणालो, हाय हाय, माझे आता वाईट झाले, कारण मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे आणि मी अशुद्ध ओठांच्या लोकात राहतो. आणि सेनाधीश परमेश्वर राजाधिराज यास मी आपल्या डोळ्यांनी पाहिले. मग एक सराफीम वेदीवरील इंगळ चिमट्याने हाती घेऊन मजकडे उडत आला. तो माझ्या ओठास लावून त्याने म्हटले, पहा, याचा स्पर्श तुझ्या ओठांस झाला, म्हणून तुझा दोष दूर झाला आहे, तुझ्या पापांचे प्रायश्चित्त झाले आहे. तेव्हा मी प्रभूची वाणी ऐकली ती अशी, मी कोणाला पाठवू, आमच्यासाठी कोण जाईल? तेव्हा मी म्हणालो, हा मी आहे, मला पाठीव. अर्थात या ठिकाणी आम्ही पाहत आहोत यशायाला कशा प्रकारे देवाने पाचारण केले. यशाया देवाच्या उपस्थितीमध्ये ज्या वेळेला होता त्यावेळेला आपल्या जीवनातील कमतरता आणि अशुद्धता त्याला कळली. सर्वात महत्वाची गोष्ट अर्थात यशाया आपल्या मुखांतून येणाऱ्या वाणीद्वारे विटाळला गेला होता आणि त्याला शुद्ध होण्याची गरज होती, तरच त्याला देव पाठवील. आणि आता या ठिकाणी देव त्याच्या ओठाला अग्नीचा इंगळ लावत आहे. अर्थात त्याचा ओठ काही भाजला नाही. यशायाचे सर्व पाप या ठिकाणी प्रायश्चित्त झालेला आहे. यशाया बदललेला आहे. यशाया आता देवाचं कार्य करण्यासाठी त्याला देव पाठवित आहे. हे आहे देवाचं पाचारण. म्हणूनच 15वं वचन म्हणते की त्यांचे चरण किती मनोरम आहेत, जे शांतीची सुवार्ता घेऊन जातात, कारण त्यांचे पाय अशा लोकांकडे जातात ज्यांना त्याची गरज असते. आजच्या जगामध्ये आम्ही पाहत आहोत, सेमिनरीमध्ये, थिओलॉजी कॉलेजमध्ये अनेक जण शिकण्यास जातात. हे ते पाचारण नाहीये. ज्याला देव पाचारण करीतो त्याच्याद्वारे देव कार्य करीतो, कारण देव त्याला पाठवितो आणि ज्या उद्देशासाठी त्याला पाठवितो ते कार्य देखील सफल होते. मार्क सुवर्तमान याचा 16वा अध्याय आणि याचा 15 आणि 16 वचनात प्रभू येशू ख्रिस्ताने काय म्हटले, मग त्याने त्यांना सांगितले की सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. जो विश्वास धरितो व बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल, जो विश्वास धरीत नाही तो शिक्षेस पात्र ठरेल. प्रभू येशू ख्रिस्ताने अखेरचा निरोप आपल्या शिष्यांना देताना ही आज्ञा दिली होती. त्यावेळेला त्यांना सुवार्तेची घोषणा जगभर करावी अशी आज्ञा दिली. प्रचार करणे ही स्वर्गातनं देवाने पाठविलेली आज्ञा आहे, म्हणूनच त्याचं पालन केलं गेलं पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्यांना हे सांगितले होते की जिथपर्यंत पित्यापासून तुम्हाला देणगी मिळत नाही तिथपर्यंत यरूशलेमेत वाट पाहत राहा. मग जेव्हा तुम्हाला पित्यापासून देणगी प्राप्त होईल तेव्हा तुम्ही सामर्थ्य ल्यालेले व्हाल व तेव्हा तुम्ही माझे साक्षीदार व्हाल. अर्थात तेव्हाच ख्रिस्ताने ज्या काही कामासाठी तुम्हाला नेमलेले आहे, पाचारण केलेलं आहे, ते कार्य तुमच्याद्वारे तो पूर्णतेस नेईल. म्हणूनच आम्हाला येशू ख्रिस्ताचे जे प्रेषित होते हे सर्व प्रचारक म्हणून आढळत आहेत. त्यांनी गावोगावी शहरोशहरी जाऊन प्रभूच्या तारणाचे शुभवर्तमान हे सर्वत्र कळविले. अर्थात हे सर्व कार्य केवळ पवित्र आत्मा मनुष्यांच्या द्वारे करीत असतो. कोणीही व्यक्ती स्वतःला प्रचारक बनवू शकत नाही जिथपर्यंत देव त्याला पाचारण करीत नाही. आणि ज्या वेळेला देव पाचारण करीतो तेव्हा देव त्याची काळजी घेतो, कारण देवाने ते कार्य करण्यासाठी त्याला पाठविलेले असते. आज आमच्या सभोवती संपूर्ण जगभर आम्ही पाहिलं तर लोक फार दुःखात जीवन जगत आहेत, ज्यामुळे त्यांना देवाच्या वचनाची आवश्यकता आहे. अनेक लोक आर्थिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या, आध्यात्मिक दृष्ट्या पूर्णतः कमजोर झालेले आहेत. अनेक समस्येमध्ये ते जीवन जगत आहेत. निराशा त्यांना आहे. आपलं जीवन चिंतातूर रीतीने ते जगत आहेत. भीतीने त्यांना ग्रासून टाकलेला आहे. अर्थात ते शांतीचा शोध करीत आहेत, पण त्यांना काही आशा दिसत नाही. त्यांच्या जीवनामध्ये त्यांना रिकामेपणा आढळत आहे. त्यांच्या पुढे प्रश्न आहेत की मी या जगात का जगत आहे, काय उद्देश आहे माझ्या जीवनाचा आणि माझ्या अस्तित्वाचा. हा प्रश्न त्यांचा सुटलेला नाही. मृत्यूनंतर मनुष्य कुठे जातो याचे उत्तर त्यांच्याकडे नाही.
अर्थात त्यांना या जगात आपण हरवलो आहोत अशी जाणीव होत असते. अनेक लोक अशी आहेत जी मृत्यूची वाट पाहत आहेत की कधी मला मृत्यू येईल. अर्थात अशाच लोकांना देवाच्या या वचनाच्या प्रचाराची फार फार आवश्यकता आहे. अर्थात प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांच्यासाठी काय केलेले आहे याची त्यांना माहिती नाही व ही माहिती त्यांना देणे अत्यंत आवश्यक आहे. आपण त्यांना देवाच्या अनंत उद्देशापासून कसे वंचित ठेवू शकणार? एखाद्या मनुष्याला जर काही एक सर्वोत्तम मदत प्रचार करत असेल तर ती त्या मनुष्याच्या जीवाचे तारण करणे. एखाद्या व्यक्तीला पापाची जाणीव होऊन पश्चाताप आणि पापक्षमा व त्यांतून देवाबरोबर समेट अनंत जीवनाचा मार्ग त्यांना दाखविणे, यासाठी की त्यांचा जीव वाचला जाईल दुसऱ्या मृत्यूपासून. हेच प्रचारकाचे सर्वात महत्वाचे कार्य आहे. करंथीकरास दुसरे पत्र 5 अध्याय आणि याचं वचन 18-19 मी वाचत आहे. ही सगळी देवाची करणी आहे. त्याने स्वतः बरोबर आपला समेट ख्रिस्ताच्या द्वारे केला आणि समेटाची सेवा आम्हाला दिली. म्हणजे जगातील लोकांची पातके त्यांच्याकडे न मोजता देव ख्रिस्तामध्ये स्वतः बरोबर जगाचा समेट करीत होता आणि त्याने आपल्याकडे समेटाचे वचन सोपवून दिले. अर्थात एक प्रचारक या ठिकाणी समेटाची सेवा करीत असतो. कोणाची समेट? देवाने स्वपुत्राला या जगात पाठविले यासाठी की प्रभू येशू ख्रिस्त जो देवपुत्र त्याच्याद्वारे अखिल मानव जातीचा समेट देव पित्याबरोबर व्हावा. आणि आज जे आम्ही देवाबरोबर समेट पावलेले आहोत त्या आमचं कार्य आणि आमची सेवकाई ही आहे की अशा प्रकारे जे अजूनही देवापासून दूर आहेत त्यांना आम्ही या समेटाच्या सेवकाईद्वारे प्रचाराद्वारे देव पित्याकडे आम्ही त्यांना समेटासाठी घेऊन यावे. हीच तर आमची सेवा आहे. लोकांच्या मनाचे नवीकरण व्हावे व त्यांचे रूपांतर व्हावे हा प्रमुख उद्देश प्रचारामागे असतो. एका विश्वासयुक्त व देवाच्या खऱ्या प्रचारकाद्वारे देवाचा संवाद व्यक्तींबरोबर चालू होतो. अर्थात प्रचारकाद्वारे देवाच्या वचनाची ओळख होते व देवाच्या वचनांचा अनुवाद योग्य रीतीने समजतो. विश्वासयुक्त प्रचार हा पाप उघडकीस आणत असतो व स्वतःच्या जीवनातील भ्रष्टता किती खोल व भयानक आहे याची जाणीव देतो. बदलासाठी तो प्रचार आव्हान करीतो व स्वयंकेंद्रित जीवनातून तारणाऱ्या ख्रिस्ताकडे वळवित असतो. यामुळे ज्यांचे जीव भटकत आहेत व सैतानाने कैद करून नेले आहेत ते त्या प्रचाराच्या माध्यमातून मुक्ती पावतात. प्रभूला आपले जीवन समर्पित करीतात. त्यांच्या जीवाला सामर्थ्य लाभते. अंधारांतून प्रकाशाकडे येतात. त्याद्वारे लोकांची गरज भागविली जाते. त्यांच्या जीवासाठी आध्यात्मिक पोषण मिळते व ते ख्रिस्ताचे शिष्य म्हणून उभे राहतात. अनेक जगिक प्रभावामुळे कंटाळा, दुर्लक्षितपणा, आळस, दुर्बलता, गुंगी, भ्रांती या सर्व गोष्टींतून सत्य प्रचारांतून मुक्ती होत असते. जीवनात जागरूकता येत असते व मनुष्य भानावर येत असतो. पवित्र आत्मा आमचा शिक्षक आहे व जेव्हा तो आमच्या अंतःकरणात वस्ती करण्यास येतो तेव्हाच तो वचनाचा अर्थ समजावितो व आम्हाला सर्व सत्यात घेऊन जातो. करंथीकरास पहिले पत्र 14 अध्याय 24 आणि 25 वचन याविषयी आम्हाला म्हणत आहे. परंतु सर्वच जण संदेश देऊ लागले असता कोणी विश्वास न ठेवणारा किंवा अशिक्षित माणूस आत आल्यास सर्वांकडून त्याच्या पापाविषयी त्याची खात्री होते. सर्वांकडून त्याचा निर्णय होतो. त्याच्या अंतःकरणातील गुप्त गोष्टी प्रगट होतात आणि म्हणून तो उपडा पडून देवाला वंदन करी व तुम्हामध्ये देवाचं वास्तव्य खरोखरीच आहे असे बोलून दाखवेल. प्रियजन हो, हे आहे प्रचाराचं कार्य. म्हणजे कोणीही अनोळखी व्यक्ती जरी प्रचारकाकडून प्रचार देवाचं सत्य वचन ऐकतो त्यावेळेला त्याच्या जीवनात असणाऱ्या पापाला दाखविते यासाठी की तो देवाकडे पश्चाताप करून परत यावा. याकोबाचं पत्र 5 अध्याय आणि 19-20 वचन म्हणते, माझ्या बंधूंनो, तुम्हामधील कोणी सत्यापासून बहकला आणि त्याला कोणी माघारी फिरविले तर पापी माणसाला त्याच्या चुकलेल्या मार्गापासून जो फिरवितो तो त्याचा जीव मरणापासून वाचवी व पापांची राज हाकील हे ध्यानात ठेवा.
येथेच आम्ही प्रचारकाचे महत्व ओळखत आहोत. म्हणून हे वचन पापी माणसाला वाचवित आहे व देवाबरोबर समेट घडवित आहे. एक प्रचारक जो असतो तो आमच्या जीवनातील परिस्थिती आम्हाला दाखवित असतो. उदाहरणार्थ, आमचं जीवन जर पापाने बिघडलेलं असेल तर ते जणू काही एका जुन्या घरासारखं आहे. जे घर पडीक आहे, ज्या घराचं दार आम्ही उघडताच आम्हाला कळते की सगळं त्या ठिकाणी जाळे पसरलेले आहेत. त्या ठिकाणी संपूर्ण कचरा दिसत आहे. सगळीकडे सुताराने जाळे बनवलेले आहेत. अर्थात ही सर्व परिस्थिती आमच्या जीवनातील परिस्थिती सत्य वचनाच्या प्रचाराद्वारे दाखविण्याचं कार्य करीतो. परंतु त्याने दाखवून काम होत नाही. अर्थात घराची साफसफाई करणे हे आमच्या स्वतःचं कर्तव्य आहे. अर्थात प्रचारकाचं काम आम्हाला पाप दाखवून देणे आहे, यासाठी की आमच्या जीवनात सुधारणूक व्हावी व सुधारणूक करण्याची आमची इच्छा पाहिजे. अन्यथा त्या प्रचाराचा काय उपयोग? ते सत्य वचन जे आम्ही ऐकले परंतु ते जर जीवनात परिवर्तन करण्यासाठी आम्ही घेतलं नाही तर त्याचा काहीच फायदा नाही. विषय कोणताही असो, देवाचं वचन ऐकणाऱ्यांनी स्व इच्छेने देवाच्या वचनासाठी आपले हृदय उघडायला हवे व देवाच्या वचनाच्या स्वाधीन व्हायला हवे. तरच देव त्याच्या वचनाच्या सखोल सत्यामध्ये आम्हाला घेऊन जातो. म्हणून व्यक्ती ज्या वेळेला वचन ऐकतो त्यावेळेला त्याला पश्चाताप होतो व तो बाप्तिस्म्यासाठी सिद्ध होतो, यासाठी की त्याला त्या दिवशी पापमोचन प्राप्त व्हावे व देवाचं नीतिमत्व न्याय पण प्राप्त व्हावे. परमेश्वराचं हृदय फार प्रेमाने भरलेलं आहे. म्हणूनच परमेश्वर धीराने मनुष्याचे सहन करीत वाट पाहत असतो. योना नावाचा एक व्यक्ती जो इस्रायली होता, त्याला परमेश्वराने निनवे म्हटलेल्या परराष्ट्रीय लोकांकडे पाठविले होते. अर्थात योनाचं पुस्तक 4 अध्याय 11 वचन म्हणते, तर उजव्या डाव्या हाताचा भेद ज्यांस कळत नाही अशी 1,20,000हून अधिक माणसे व पुष्कळशी गुरेढोरे ज्या मोठ्या निनवे शहरात आहेत त्यांची मी पर्वा करू नये काय? देवाला फार काळजी आहे. देव पशु पक्षी गुरेढोरे आणि मनुष्यांची सर्वाधिक काळजी करणारा देव आहे. म्हणूनच त्याने या प्रचारकाला तिथे पाठवले, यासाठी की त्या सर्वांचा नाशापासून बचाव व्हावा. त्यांनी पश्चाताप करावा व योनाचा संदेश त्यांनी ऐकून पश्चाताप केला व देवाने निनवे नावाच्या नगरीवर फार मोठी करुणा करून देवाच्या क्रोधापासून ती नगरी वाचली गेली. रोमकरसपत्र 1 अध्याय 16 वचन म्हणते, कारण मला सुवार्तेची लाज वाटत नाही. बघा, सुवार्ता सांगणारा प्रचारक कधीही लाज बाळगत नाही. कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला, प्रथम यहुद्याला मग हेल्लण्याला तारणासाठी ती देवाचे सामर्थ्य आहे. अर्थात सुवार्ता ही देवाचे सामर्थ्य आहे. म्हणूनच आम्हाला ती प्रचारली पाहिजे की देवाचं सामर्थ्य प्रगट व्हावं व लोक त्याद्वारे तारले जावे. म्हणून योहान कृष्णवर्तमान 13 अध्याय याच्या 20व्या वचनात प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटले, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, मी ज्याला पाठवितो त्याचा जो स्वीकार करीतो तो माझा स्वीकार करीतो, आणि जो मला स्वीकारतो तो ज्याने मला पाठविले त्याला स्वीकारतो. अर्थात प्रभू येशू ख्रिस्त कोणाला पाठवित आहे हे ओळखणं आमच्यासाठी अति महत्वाचं आहे. जर आम्ही त्याचा नकार करू तर आम्ही येशूचा नकार करीतो व आम्ही जर त्याचा स्वीकार करू तर आम्ही येशूचा स्वीकार करीतो. प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये ज्या वेळेला प्रचार करीत असे तेव्हा तो अधिकार वाणीने प्रचार करीत असे. अर्थात प्रभू येशू ख्रिस्त स्वतः एक सर्वोत्कृष्ट प्रचारक होता. 5 प्रकारची सेवकाई ही स्वतः प्रभू येशू ख्रिस्तामध्ये होती. तो देवाचं वचन होता जो देहधारी बनून आला होता. म्हणून शास्त्रलेखाचा प्रचार तो सहज करीत असे. प्रभू येशू ख्रिस्ताचा प्रचार यासाठी होता की दीनांना सुवार्ता सांगावी, धरून नेलेल्यांना सुटका द्यावी, आंधळ्यांना पुन्हा दृष्टी लाभ व्हावा याची घोषणा तो करीत असे व जे ठेचले जात आहेत त्यांना सोडवून पाठवावे. ही येशू ख्रिस्ताच्या प्रचाराची वैशिष्ट्ये होती. देवाकडे 5 प्रकारच्या सेवकाईंचे कार्यालय आहेत. हे देवाने बोलविलेले सेवक असतात. ते व्यवस्थेच्या अधीन असतात व ते व्यवस्थेच्या अधीन राहतात. त्याद्वारे देव आपली मंडळी चालवित असतो. देवाच्या आत्म्याच्या दान वरदानाने मंडळीला तो चालवित असतो. मंडळीची सुधारणूक व्हावी म्हणून
तो शुद्ध पात्रांचा उपयोग करीतो, यासाठी की त्याची मंडळी परिपूर्णतेला पोहोचावी. एक देवाने पाठविलेला प्रचारक स्वतःचा असं काही प्रचार करीत नसतो, तर देवाचं वचन तेच प्रचार करीत असतो. अर्थात कोणत्याही प्रचारामध्ये जीवन असणं फार आवश्यक आहे, तरच ती जीवनाची वचने मनुष्याच्या जीवनात परिवर्तन घडविते. येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या वेळेला 5 प्रकारच्या सेवकांना देण्यात आले व ही दानं त्या वेळेला वाटण्यात आली. आम्ही पाहूया पवित्र शास्त्रात इफिस्करास पत्र 4 अध्याय 11व्या वचनापासून. आणि त्यानेच कोणी प्रेषित, कोणी संदेष्टे, कोणी सुवार्तिक, कोणी पाळक व शिक्षक असे नेमून दिले. बघा, या ठिकाणी 5 प्रकारचे सेवक नवीन कराराच्या मंडळीत आम्हाला आढळतात. येथे कार्डिनल नाही, येथे बिशप नाही, येथे कोणी आर्च बिशप नाही आणि येथे कोणी पोप ही नाही. आम्ही या ठिकाणी पाहत आहोत हे 5 जे सेवा करण्याचे प्रकार आहेत हे ख्रिस्ताने पाठविलेले आहेत आणि त्यांना मंडळीने ओळखायलाच हवे. 5 प्रकारच्या सेवकांतील प्रचारक यांचे काम देवाचा संपूर्ण मनोदय प्रचार करणे आहे, ज्यामुळे ऐकणारे सत्यात स्थिर केले जातात. एक खरा प्रचारक त्याच्या प्रचाराद्वारे लोकांमध्ये बायबलचा एकच विश्वास निर्माण करण्याचे कार्य करीतो. वचन ऐकताना ऐकणारे विश्वास प्राप्त करीत असतात व हा एक फार मोठा प्रभाव असतो. चुकांची दुरुस्ती होत असते व जीवनांचे परिवर्तन होत असते. अर्थात ऐकणारा व्यक्ती सत्याच्या ज्ञानाला पोहोचतो व त्याच्या स्वभावामध्येही बदल घडून येतो. ते यासाठी की त्यांनी पवित्र जनांच्या सेवेच्या कार्याकरिता व ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्णतेस नेण्याकरिता सिद्ध करावे. 12व्या वचनात 2 गोष्टी आढळत आहेत. 13वं वचन देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या व तत्संबंधी परिपूर्ण ज्ञानाच्या एकत्वाप्रत प्रौढ मनुष्याप्रत ख्रिस्ताची पूर्णता प्राप्त होईल अशा बुद्धीच्या मर्यादेप्रत आपण सर्व येऊन पोहोचू तोपर्यंत दिले आहे. अर्थात त्या ठिकाणी 7 गोष्टी आहेत आणि या 7 गोष्टी त्या आम्हाला बारकाईने पाहणे आवश्यक आहे. त्या 5 प्रकारच्या सेवकांचे वैशिष्ट्ये आणि महत्व प्रगट करीतात. 14वं वचन म्हणते, यासाठी की आपण यापुढे बाळासारखे असू नये, म्हणजे माणसांच्या धूर्तपणाने भ्रांतीच्या मार्गास नेणाऱ्या युक्तीने प्रत्येक शिकवण रूप वाऱ्याने हेलकावणारे व फेरणारे असे होऊ नये. अर्थात देवाची मंडळी ही कोणत्या तरी विचित्र शिक्षणाच्या नादी लागू नये, भ्रांत होऊ नये व कोणाही मनुष्याने आपल्या धूर्तपणाने त्यांना आपलं शिष्य बनवू नये. म्हणून या सर्व गोष्टीपासून राखण्यासाठी या 5 प्रकारच्या सेवकांना देवाने पाचारण केलेले आहे, यासाठी की ख्रिस्ताची मंडळी स्वर्गारोहणासाठी सिद्ध व्हावी. सर्व प्रचारक हे 5 प्रकारच्या सेवकांतील असतील असे नाही, परंतु 5 प्रकारच्या सेवकांतील सर्व व्यक्ती हे प्रचारकच असतात. पेत्राचं पहिलं पत्र 4 अध्याय 11वं वचन म्हणते, भाषण करणाऱ्याने आपण देवाची वचने बोलत आहोत असे बोलावे. सेवा करणाऱ्याने ते आपण देवाने दिलेल्या शक्तीने करीत आहोत अशी करावी, यासाठी की सर्व गोष्टीत देवाचे गौरव येशू ख्रिस्ताच्या द्वारे व्हावे. गौरव व पराक्रम ही युगानुयुग त्याची आहेत. आमेन. सत्य नेहमी प्रेमाने सांगायला हवं. सत्य आम्ही रागाने किंवा सूड भावनेने आम्ही सांगू शकत नाही, त्याने काही चांगलं निष्पन्न होऊ शकत नाही. म्हणून सत्याची सुवार्ता प्रेमाने सांगणे अतिशय आवश्यक आहे. प्रचाराचा उद्देश काय ते आम्ही पाहूया. कोरिन्थीकरास पहिले पत्र 14 अध्याय 6 वचन, तर आता बंधुजन हो, मी तुमच्याकडे येऊन निरनिराळ्या भाषांमध्ये बोललो, पण प्रकटीकरण, विद्या, संदेश किंवा शिक्षण यांच्याद्वारे जर तुमच्या बरोबर बोललो नाही तर मी तुमचे काय हित साधणार. अर्थात प्रचाराद्वारे ऐकणाऱ्या व्यक्तींचे हित साधले जाते. त्यांना देवाचं प्रकटीकरण प्राप्त होते, विद्या प्राप्त होते, संदेश प्राप्त होतो आणि शिक्षण प्राप्त होत असते. प्रचाराचा मुख्य उद्देश हाच असतो. एक प्रचारक जो असतो हा एक पहारेकरी असतो, त्याला देवाने नेमलेले असते. एझेकियेलचं पुस्तक 33 अध्याय, परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की, मानवपुत्रा,
तू आपल्या बांधवांबरोबर बोल, त्यांना सांग की मी देशावर तलवार आणीन. तेव्हा जर देशांतल्या लोकांनी आपणापैकी एकाच निवडून पहारेकरी नेमिले, देशावर तलवार येत आहे असे पाहून शिंग फुंकून त्याने लोकांना सावध केले आणि त्या शिंगांचा शब्द ऐकून कोणी सावध झाला नाही म्हणून तलवारीने येऊन त्यांना नेले, तर त्याचे रक्त त्याच्याच डोक्यावर राहील. शिंगांचा शब्द ऐकून तो सावध झाला नाही म्हणून त्याचे रक्त त्याच्याच डोक्यावर राहील. तो सावध झाला असता तर त्याने आपला जीव वाचविला असता. पण जर पहारेकरांनी तलवार येताना पाहून शिंग वाजविले नाही व लोकांना सावध केले नाही आणि तलवारीने येऊन त्यापैकी कोणास नेले, तर तो आपल्या अधर्मानेच मरेल. तथापि त्याच्या रक्तपाताचा जाप मी त्या पहारेकऱ्यास जवळ मागेन. तर हे मानवपुत्रा, मी तुला इस्रायल घराण्याचा पहारेकरी नेमिले आहे, म्हणून तू माझ्या तोंडचे वचन ऐकून माझ्या वतीने त्या सावध कर. प्रिय भावांनो बहिणीनो, देव ज्या वेळेला त्या प्रचारकाला पाठवितो तेव्हा देवाचं वचन तो बोलतो आणि लोक जर ऐकत नाही तर ते त्यांच्या स्वतःच्या रक्तासाठी जबाबदार ठरतात. प्रचार करणारा व्यक्ती त्यांतून सुटतो. कोरिन्थीकरास पहिले पत्र 2 अध्याय 4 आणि 5 वचन. तुमचा विश्वास मनुष्यांच्या बुद्धिमत्तेवर उभारलेला नसावा, तर देवाच्या सामर्थ्यावर उभारलेला दिसावा. म्हणून माझे भाषण व माझी घोषणा ज्ञानयुक्त अशा मन वळविणाऱ्या शब्दांची नव्हती, तर आत्मा व सामर्थ्य यांची निदर्शक होती. प्रत्येक आत्म्याची पारख केली पाहिजे की ते आत्मे देवापासून आहेत की नाही, आणि जे देवापासून आहेत त्यांचाच आम्ही स्वीकार करणं आवश्यक आहे. खोटे प्रचारक आम्ही ओळखायला हवे. थेसलोनिकरास पहिले पत्र याचा 2 अध्याय 2 वचनापासून मी 7 वचनापर्यंत वाचत आहे. परंतु पूर्वी फिलिपाईत आम्ही दुःख भोगून व उपमर्द सोसून, हे तुम्हाला माहीतच आहे, मोठ्या कष्टात असता देवाची सुवार्ता तुम्हाला सांगण्याचे धैर्य आपल्या देवाकडून आम्हास मिळाले. कारण आमचा बोध भ्रांती अथवा अमंगळपणा यांतून निर्माण झालेला नसून कपटाचा नव्हता. अर्थात या ठिकाणी हे वचन आम्हाला शिकवत आहे, कोणताही देवाच्या वचनाचा प्रचार हा भ्रांती व अमंगळपणा यांतून नसतो, कपटाचा नसतो. म्हणूनच ज्या वेळेला वेदीवरून म्हणजे प्रचार मंचावरून बोलण्यात येते त्यावेळेला ती विनोद करण्याची जागा नाही किंवा कोणाला टोमणे मारण्याचीही जागा नाही, याची खबरदारी घेतली जावी. म्हणून पुढे म्हटलेलं आहे, तर सुवार्ता आमच्यावर सोपवून देण्यास देवाने आम्हाला पारखून पसंत केल्यामुळे आम्ही ती सांगतो. सर्वच जण सुवार्ता सांगू शकत नाही. देवाने ज्यांना पारखलेला आहे व पसंत केलेला आहे तेच लोक सांगू शकतात. तिसरी महत्वाची गोष्ट आहे, आम्ही माणसांना खुश करण्यासारखे न बोलता आमची अंतःकरणे पारखणारा देव हा ज्यामुळे खुश होईल असे बोलतो. अनेक लोक मनुष्याला खुश करण्यासाठी, नेत्याला खुश करण्यासाठी, विविध प्रकारच्या पदावर असणाऱ्या व्यक्तींना खुश करण्यासाठी त्यांना काय आवडेल ते बोलत असतात. पण संत पौल या ठिकाणी म्हणत आहे की आम्ही माणसाला खुश करण्यासारखे नाही, तर अंतःकरणे पारखणारा देव हा ज्यामुळे खुश होईल असे बोलतो. प्रचारकाने आपलं केंद्रबिंदू या वचनात ठेवायला हवं. 5वं वचन म्हणते, कारण आम्ही आर्जवाचे भाषण कधी करीत नव्हतो हे तुम्हाला ठाऊक आहे. आम्हाला आर्जवाचे भाषण करण्यासाठी पाठवलेले नाही, तसेच लोभाने कपटवेश धारण करीत नव्हतो. देव साक्षी आहे. लोभाने कपटवेश म्हणजे काय? काहीतरी मला मिळाला पाहिजे, काहीतरी म्हणजे कोणी चेन देईल सोन्याची, कोणी पैसे देतील, कोणी चेक तरी देईल, याला म्हणतात लोभाचे कपटवेश. प्रचारक अशा प्रकारचा नसावा आणि अशा प्रकारचा प्रचारक नसतो जो देवाचा शुभवर्तमान पैशाला विकत नाही. 6वं वचन म्हणते, आम्ही ख्रिस्ताचे प्रेषित असल्यामुळे जरी आमचे वजन पडण्यासारखे होते तरी माणसांपासून म्हणजे तुम्हापासून किंवा दुसऱ्यांपासून गौरव मिळविण्याची खटपट आम्ही करीत नव्हतो. आजच्या जगामध्ये आम्हाला काय आढळत आहे? दुसऱ्यांकडून गौरव कसे मिळता येतील यासाठी हापापलेले लोक या ख्रिस्ती जगतामध्ये आम्हाला आढळत आहेत.
आणि म्हणूनच आम्हाला खऱ्या प्रचारकाचं वैशिष्ट्य या ठिकाणी आढळत आहे. 7वं वचन, तर आपल्या मुलाबाळांचे लालन पालन करणाऱ्या दाईसारखे आम्ही तुम्हामध्ये सौम्य वृत्तीचे होतो. आई नाही, दाई, जी कोणाला मारत नसते, ती केवळ प्रेमच करते. अशाच प्रकारे देवाची मंडळी लालन पालनाने बाळगली जावी, सौम्य वृत्तीने त्यांचे पालन पोषण केले जावे. अशा प्रकारे प्रचारक हवे आहेत. तरच मंडळी ही एक चांगल्या उन्नतीला पोहोचू शकते, एक उत्तम गुणवत्ता प्राप्त करू शकते. पेत्राचे दुसरे पत्र 2रा अध्याय आणि 5वं वचन, त्याने प्राचीन जगाचीही गय केली नाही, तर अभक्तांच्या जगावर जल प्रलय आणला आणि नीतिमत्वाचा उपदेशक नोहा याचे 7 जणांसह रक्षण केले. नोहा नावाचा एक नीतिमत्वाचा उपदेशक आम्ही या ठिकाणी पाहत आहोत. अर्थात नोहाने 120 वर्ष प्रचार केला होता. अर्थात देव ज्या वेळेला आपल्या सेवकांना पाठवितो त्यावेळेला तो प्रचारक बोलत नसतो, पण स्वतः देव बोलत असतो. कारण त्याची वाणी ही देववाणी असते, यासाठी की ऐकणाऱ्या व्यक्तींचे तारण व्हावे, ते वाचले जावे व ते देवाकडे परत फिरावे. म्हणूनच त्यांना पाठविण्यात येत असते. नोहाचा प्रचार संपूर्ण जगभर पोहोचला होता, कारण तिथपर्यंत देव या जगावर न्याय महापूर पाठविणार नव्हता. अर्थात या ठिकाणी आम्ही पाहत आहोत, नोहाचा संदेश हाताच्या बोटावर मोजण्या एवढ्या 8 लोकांनीच केवळ ऐकला. प्रचारकाने कधीही दुःखी होऊ नये. प्रचारकाला असं वाटते की मी खूप लाखो लोकांपर्यंत प्रचार केला, परंतु केवळ 10 लोक आले. होय, हे अशाच प्रकारचं आहे. नोहाने करोडो लोकांना प्रचार केला, परंतु केवळ कुटुंबांतीलच व्यक्ती वाचले गेले, 8 लोक. काय मग नोहाचा प्रचार व्यर्थ गेला काय? कधीच नाही. देवाचं वचन एकाला तारण्यासाठी असते, तर दुसऱ्याला न्यायामध्ये घेऊन जाण्यासाठी असते. आणि न्यायामध्ये घेऊन जाणाऱ्या व्यक्तींसाठी वचन केवळ साक्षीसाठी सांगण्यात येत असते. म्हणूनच मत्ते 24 मध्ये आम्ही पाहतो, वचन म्हणते की राज्याची ही सुवार्ता साक्षीसाठी गाजविली जाईल संपूर्ण जगभर, आणि मगच आमच्या युगाची समाप्ती होईल. अर्थात अजूनही आमचं युग समाप्त व्हायचं आहे. आम्ही काठाला आलेलो आहोत आणि आज प्रचारक कार्य करीत आहेत प्रचाराचं, यासाठी की देवाचं वचन दिगंतापर्यंत पोहोचलं जावं. हीच देवाची इच्छा आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, दया, प्रेम, आनंद आणि शांती आपणा सर्वांबरोबर कायम राहो. आमेन. आजचा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक व शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले, कृपया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. फोन करून कळवू शकता किंवा आमच्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता. थँक्यू. गॉड ब्लेस यू.